मतदारसंघात खासदार संजय पाटील, बाबर गट, पाटील गट यांच्यात प्रेमाचा त्रिकोण तयार झाल्याचे दिसते। जणू एक फूल दो माली अशी स्थिती तयार झाली। खानापूर मतदारसंघातले विद्यमान आमदार अनिल बाबर यांचा गट आणि माजी आमदार सदाशिव पाटील हे दोन्ही गट खासदार संजय पाटलांना जवळ करण्यासाठी धडपडत आहेत। विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे तर संजय पाटलांच्या मागे मागेच असतात। छत्रपती संभाजीराजांनी व शिवरायांनी मिळून खेळलेल्या राजकारणाची पुनरावृत्ती करण्याची धडपड वैभव पाटील करतायत। संभाजीराजांना मोगलांच्या छावणीत खुद्द शिवरायांनीच धाडले होते। वैभव पाटील तेच राजकारण खेळत आहेत असे वाटते। मागे वज्रधारी न्यूजशी बोलताना त्यांनी ते बोलूनही दाखवले होते। त्याच राजकारणाचा पट पाटील पितापुत्रांनी मांडलाय की काय असे वाटते। यात सदाशिव पाटलांना भाजपाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न आहे। तिकडे विद्यमान आमदार अनिल बाबर थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळच आहेत। तिकडून त्यांची भाजपाच्या उमेदवारीसाठी खटपट सुरू असल्याचे बोलले जाते। त्यामुळे भाजपाची उमेदवारी सदाशिव पाटलांना मिळावी नसेल तर आपल्याला मिळावी असा वैभव पाटलांचा प्रयत्न सुरू असावा असे वाटते। इकडे सदाशिव पाटलांना काँग्रेसची उमेदवारी पक्कीच आहे। त्यामुळे भाजपाशी सलगी देऊन उमेदवारी पत्रात पाडून घेण्याचे राजकारण पाटील पितापुत्र खेळत आहेत की काय अशी शंका येते। खासदार संजय पाटील ही बाबर व पाटील या दोघांची सलगी करताना दिसतायत। यामुळे काका सांगा कुणाचे असे म्हणायची वेळ लोकांच्यावर आली आहे। जुन्या मराठी घरकुल चित्रपटात पप्पा सांगा कुणाचे असे एक गीत होते। ला 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 पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे। त्यातले दुसरे कडवे होते पप्पा माझ्या मम्मीचे। पण इथे वैभव पाटील किंवा सुहास बाबर म्हणतील काका माझ्या भाऊंचे। पण ते नक्की का हा प्रश्न आहे। काका नक्की कुठल्या भाऊंचे असणार हा प्रश्नच आहे। खासदारकीसाठी काका दोघांनाही खेळवताना दिसतायत। माझं प्रेम तुझ्यावरच असं दोघींना ठासून सांगणाऱ्या खेळकर प्रियकरासारखी अवस्था संजय पाटलांची झालीये। खासदार संजय पाटलांना खासदारकीसाठी व पडळकरांना रोखण्यासाठी हे दोन्ही गट हवे आहेत। त्यामुळे त्यांनी दोघांनाही डोळे मारत खेळवत ठेवले आहे। खासदार आणि विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यात यशवंत कारखान्यावरून वितुष्ट आले होते। टेंबूच्या मुद्द्यावरून संजय पाटलांनी अनिल बाबर यांच्यावर टीका केली होती। त्या टीकेला अनिल बाबर यांनी तेवढेच दमदार प्रत्युत्तरही दिले होते। परस्परांवर टीकेच्या तोफाही डागल्या होत्या। पण अचानक दोघात समेट झाला। परस्परांना सहकार्य करण्याचे पंचायत समितीच्या आमसभेत जाहीर करून टाकले। खरे तर दोघेही शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वावर एकत्र आल्याची चर्चा होते। गोपीचंद पडळकर, आमदार बाबर व खासदार पाटील यांच्यात तीव्र मतभेद आहेत। अलीकडे खासदार व पडळकरांच्या मतभेदांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले। खानापूर मतदारसंघात बाबर गट आणि पडळकर गटात हेच चित्र आहे। पडळकरांना शह देणे या समान सूत्रावरच ही युती झाल्याचे बोलले जाते। पडळकरांना रोखण्याच्या इराद्यात खासदार बाबर यांच्याबरोबर पाटील गटही सामील झालाय का ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। खानापूर मतदारसंघातला हा प्रेमाचा त्रिकोण चर्चेत दिसतोय। खासदार संजय पाटील विधानसभेला कुणाच्या मागे आपली ताकद लावणार हा संशोधनाचा प्रश्न आहे। विसापूर सर्कल मधल्या 21 गावात संजय पाटलांचाच गट आहे। त्यांनी पाटील आणि बाबर या दोन्ही गटांशी दोस्ताना वाढवलाय। खासदारकीची निवडणूक तोंडावर आली म्हणून हा दोस्ताना वाढलाय। पण नंतर काय संजय पाटील आपली ताकद कुणाच्या पारड्यात टाकणार आहेत हा प्रश्न उत्सुकता वाढवतोय। त्यामुळे काका सांगा कुणाचे, बाबरांचे की पाटलांचे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। अरे पाहून एकीची शक्ती, अशी पाहून एकीची शक्ती। आता गरजून बोला जय भीम जय भीम जय भीम। आता गरजून बोला जय भीम जय भीम। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य सत्ता संपादन मेळावा आणि प्रचार शुभारंभ। प्रमुख मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडी। माननीय खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी, अध्यक्ष AIMI। स्थळ अंबाबाई तालीम संस्थेचे क्रीडांगण, जिल्हा क्रीडा संकुलाजवळ, सांगली मिरज रोड। वेळ
रविवार दिनांक 6 जानेवारी दुपारी 3 वाजता लाखोंच्या संख्येने